श्रीकृष्ण तिची समजूत काढायला आला. श्रीकृष्णानं हर तऱ्हेनं तिला समजावलं, पण तिनं श्रीकृष्णाला धुडकावून लावलं. तिनं श्रीकृष्णालाही सुनावलं की तूच या युद्धाला कारणीभूत आहेस, आणि श्रीकृष्णाला शाप दिला की येत्या 36 वर्षात तुझ्या कुलाचा नाश होईल. श्रीकृष्ण वेळेस व्यासमुनी तिथं आलेले होते. त्यांना तिची ती अवस्था बघवली नाही, आणि म्हणून त्यांनी तो जो गर्भ बाहेर आलेला होता त्याचे 100 तुकडे केले, आणि ते 100 तुकडे घृतकुंभामध्ये ठेवले, आणि यथावकाश त्या 100 घृतकुंभातून 100 मुलं जन्माला आली. आणि अशा प्रकारे गांधारीला मिळालेलं वरदान हे सत्यामध्ये उतरलं. आता इथे सुद्धा माझ्या मनात एक शंका येते की जो घृतकुंभाचा उल्लेख आहे, किंवा व्यासमुनींनी 100 तुकडे करून त्या घृतकुंभात घालून ठेवले आणि यथावकाश काही काळानंतर त्यातनं मुलं जन्माला आली, तर हे टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग होता का? पण धृतराष्ट्र जन्मांध आहे ही बाब मात्र तिच्यापासून लपवून ठेवली होती. आता ह्याचं कारण काय असावं बरं? तर आता तिला 100 मुलगे होणार म्हणून तिला मागणी घातली, हा एक भाग झाला. पण यातला दुसरा भाग असा आहे की गांधारी ही अतिशय हुशार, राजनीती जाणणारी आणि न्यायप्रिय अशी होती. त्यामुळे धृतराष्ट्र जरी आंधळा असेल तरी सुद्धा डोळस गांधारी त्याची काठी बनेल, राज्यकारभार चांगला चालवेल, असा विचार कदाचित भीष्मानं केला असावा. मी मानसी, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. महाभारत हा आपल्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. महाभारताबाबत म्हटलं जातं, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. उच्छिष्ट म्हणजे उष्टावलेलं. म्हणजेच काय, तर व्यासांनी सगळं जग उष्टावलं. आता याचा अर्थ काय, तर थोडक्यात व्यासांनी महाभारतामध्ये जे जे सांगितलं आहे ते सगळं या जगामध्ये आहे. जे महाभारतात आहे तेच या जगात आहे, आणि जे महाभारतात नाही ते या जगात कुठेही नाही, असा याचा अर्थ होतो. महाभारताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात येणाऱ्या व्यक्तिरेखा, आणि या व्यक्तिरेखांमधली माझी सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा म्हणजे गांधारी. कदाचित ही थोडीशी दुर्लक्षित राहिलेली व्यक्तिरेखाच म्हणावी लागेल. तर कोण होती ही नेमकी गांधारी, याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आता महाभारतामध्ये सत्यवती, कुंती यांच्या लग्नाच्या आधीच्या आयुष्याबद्दलची बरीच माहिती येते, पण गांधारी बद्दलची मात्र अशी कुठलीच माहिती महाभारतात येत नाही. पण मग मला इथे वाटतं की प्राचीन चरित्रकोशाचा थोडासा आधार घ्यावा. प्राचीन चरित्रकोशामध्ये सांगितलं आहे की गंधार राज्य म्हणजे ज्याच्या सुबल राजाची गांधारी ही मुलगी होती. गंधार राज्याची राजकन्या म्हणून तिचं नाव गांधारी होतं. लहानपणीच तिनं रुद्राची किंवा शिवाची उपासना केली होती, आणि तिला 100 मुलगे होण्याचं वरदान मिळालेलं होतं. याचा मात्र उल्लेख महाभारतातल्या आदिपर्वात येतो, आणि तिला हे वरदान मिळाल्यामुळेच कदाचित धृतराष्ट्रासाठी भीष्मानं तिला मागणी घातली होती. पण धृतराष्ट्र जन्मांध आहे ही बाब मात्र तिच्यापासून लपवून ठेवली होती. आता ह्याचं कारण काय असावं बरं? तर आता तिला 100 मुलगे होणार म्हणून तिला मागणी घातली, हा एक भाग झाला. पण यातला दुसरा भाग असा आहे की गांधारी ही अतिशय हुशार, राजनीती जाणणारी आणि न्यायप्रिय अशी होती. त्यामुळे धृतराष्ट्र जरी आंधळा असेल तरी सुद्धा डोळस गांधारी त्याची काठी बनेल, राज्यकारभार चांगला चालवेल, असा विचार कदाचित भीष्मानं केला असावा. आणि म्हणून तिला जर समजलं लग्नाच्या आधीच की आपला नवरा जन्मांध आहे, तर त्याच्यापेक्षा जराशी सरसच असणारी गांधारी
त्याला नकार देईल का अशी भीती कदाचित भीष्म आणि विदुर या मंडळींना वाटली असावी आणि म्हणून तिच्यापासनं ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली. पण ज्या वेळेस गांधारीला समजलं की आपला नवरा हा जन्मांध आहे, तेव्हा तिने त्या क्षणापासनं आयुष्यभरासाठी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याचं ठरवलं. आता नवऱ्याला देव मानणाऱ्या त्या काळानुसार हे योग्य असेलही, पण याबाबत एक थोडासा वेगळा विचार माझ्या मनात येऊन जातो. आता बघा, भीष्मानं ठरवलं होतं की आंधळ्या धृतराष्ट्राची डोळस गांधारी काठी बनेल आणि राज्यकारभार चालवेल. हा त्याचा थोडासा धूर्त विचारच होता, धूर्त डाव होता. तर त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटवण्यासाठी तिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली असेल का? अर्थात हा माझा विचार आहे. तुमचा याबाबत जर काही विचार असेल तर मला नक्की कळवा. तर आता आपण परत आपल्या मूळ विषयाकडे येऊया की गांधारी जी होती तिचं लग्न धृतराष्ट्राशी झालं आणि लवकरच तिला गर्भधारणा झाली. त्याच सुमारास कुंतीलाही गर्भधारणा झाली. पण गांधारीच्या आधीच कुंतीला युधिष्ठिराच्या रूपानं पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे त्यावेळेस चिडून वैतागून की आता आपलं मूल जन्माला आलं तरी सुद्धा ते राज्यावर बसू शकणार नाही, त्याला दासच बनावं लागेल कुंतीच्या मुलाचं, असा विचार करून स्वतःच्याच हातानं तिनं स्वतःचा गर्भ बाहेर काढला. पण तो लोळागोळा असा गर्भ बघून तिला खूप वाईट वाटलं, कारण शेवट ती आई होती. ती रडायला लागली, विलाप करायला लागली आणि नेमकं त्याच वेळेस व्यासमुनी तिथं आलेले होते. त्यांना तिची ती अवस्था बघवली नाही आणि म्हणून त्यांनी तो जो गर्भ बाहेर आलेला होता त्याचे 100 तुकडे केले आणि ते 100 तुकडे घृतकुंभामध्ये ठेवले आणि यथावकाश त्या 100 घृतकुंभातून 100 मुलं जन्माला आली आणि अशा प्रकारे गांधारीला मिळालेलं वरदान हे सत्यामध्ये उतरलं. नंतर तिला दुश्शला नावाची एक मुलगी पण झाली. आता मी हे जे वर्णन सांगितलं, घृतकुंभ, व्यासमुनींनी 100 तुकडे केले, या सगळ्याचं वर्णन महाभारतातल्या आदी पर्वामध्ये आलेलं आहे. आता इथे सुद्धा माझ्या मनात एक शंका येते की जो घृतकुंभाचा उल्लेख आहे किंवा व्यासमुनींनी 100 तुकडे करून त्या घृतकुंभात घालून ठेवले आणि यथावकाश काही काळानंतर त्यातनं मुलं जन्माला आली, तर हे टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग होता का? तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती होतं का? किंवा तुम्हाला मी आत्ता जे सांगितलंय, अर्थातच हे मी माझ्या मनाचं काहीही सांगितलेलं नाही, हे महाभारतातल्या आदी पर्वामध्ये आलेलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. तर अतिशय न्यायप्रिय, हुशार, राजनीती जाणणारी अशी जी गांधारी होती, तिला सुरुवातीपासूनच युधिष्ठिरानं आणि दुर्योधनानं जे काही एकमेकांशी वैर धरलं होतं, रादर एकमेकांशी वैर धरलं म्हणण्यापेक्षाही दुर्योधनाने युधिष्ठिराशी जे वैर धरलं होतं ते तिला मान्य नव्हतं. तिनं वेळोवेळी दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला, प्रसंगी विशेष त्याची कानउघडणी केली, त्याला रागावलं. पण होत असं होतं की ह्या सगळ्याला समांतर असं तिचाच भाऊ असणारा शकुनी हा दुर्योधनाच्या मनात विष कालवत होता. सुरुवातीला आपला भाऊ आपल्या जवळ राहील ही तिला दिलासा देणारी जी गोष्ट होती, तीच गोष्ट नंतर तिच्या दुःखाचं कारण बनली. पण ती आता त्याला काहीच करू शकत नव्हती, तिच्याकडे काहीच इलाज नव्हता. त्यामुळे तिच्या परीनं ती कायमच प्रयत्न करत राहिली. कौरव पांडव युद्ध हे तर तिला कधीच मान्य नव्हतं आणि म्हणून पांडवांना बोलवून त्यांना अर्ध राज्य देण्याचा घाट तिनं घातला होता. पण शकुनीची कूटनीती, दुर्योधनाचा हेकटपणा, या सगळ्या पुढे तिचे प्रयत्न अगदी थिटे पडले आणि शेवट कौरव पांडव युद्ध झालं.
या युद्धामध्ये गांधारीची 100ही मुलं मारली गेली. ती अतिशय दुःखी झाली, म्हणजे अगदी वेडीपिशी झाली. वरदानामुळे जी 100 मुलं प्राप्त झाली ती अशा प्रकारे युद्धात गेल्याचं बघून तिला ते सहनच झालं नाही की वरदानामुळे प्राप्त झालेली मुलं युद्धात अशी नाहीशी झाली. त्यावेळेस श्रीकृष्ण तिची समजूत काढायला आला. श्रीकृष्णानं हर तऱ्हेनं तिला समजावलं, पण तिनं श्रीकृष्णाला धुडकावून लावलं. तिनं श्रीकृष्णालाही सुनावलं की तूच या युद्धाला कारणीभूत आहेस, आणि श्रीकृष्णाला शाप दिला की येत्या 36 वर्षात तुझ्या कुलाचा नाश होईल. श्रीकृष्णाला कल्पना होतीच की येत्या 36 वर्षात आपल्या कुलाचा नाश होणार आहे, पण तरीही इथं एक गोष्ट विसरता येत नाही की कृष्णाला शाप देण्याचं सामर्थ्य गांधारीमध्ये होतं. याच युद्धामध्ये द्रौपदीनंही तिची 5 मुलं गमावली होती. त्यावेळेस त्या द्रौपदीचं सांत्वन करायलाही गांधारी गेली होती, ती एक आई म्हणून. आज वेळेअभावी गांधारीबद्दल ह्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. पण तुम्हाला गांधारीबद्दल आणखीन काही माहित आहे का? तुम्हाला गांधारीबद्दल काय वाटतंय ते मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या भागामध्ये. अच्छा.